तर नमस्कार मित्रांनो, आज तुम्ही म्हणाल हे काय नवीनच दाखवतोय. तर मित्रांनो, हे आहे आपला औषध, आयुर्वेदिक औषध चाललंय. आयुर्वेदिक प्लास्टरचं औषध आहे. तर चला तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे तुमचं. आज आपण आपला जो बैलाचा पाय मोडलेला होता, तो पायाला आपण बसवण्यासाठी काय काय केलं आणि कसं औषध बसवलं आणि कोणी औषध दिलं होतं, तेच तुम्हाला ह्या व्हिडिओद्वारे बघायला भेटणार आहे. तर अशा पद्धतीने बैलाच्या पायाला एकदम गावठी प्लास्टर, गावठी औषध आणि बैलाचा पाय बरा होतो की नाही हे तुम्हाला या व्हिडिओद्वारे बघायला भेटणार आहे. तर मित्रांनो, आज आपला बैल आहे ना, शिंगा कापताना त्याचा पाय मोडलाय मांडीमध्ये. त्यालाच औषध करण्यासाठी आज आपण धावपळ झाली आपली. तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा. तर बैलाचं बांधण करायला आपण आलोय चिकन सुपरच्या मुळे शोधायला. चिकन सुपर ही एक अशी चिकट वस्तू आहे जी आपलं जे बैलाला आपल्याला बांधण करायचे ते टिकवून ठेवते. त्यासाठी आपल्याला चिकन सुपरची त्यांनी भरपूर झाडं होती ते शोधून त्यांच्या मुळ्या काढायच्या. चला शोधूयात आपण बरं. तर आपण आहे ना बऱ्याच लांब आलो होतो गावाच्या मागे. इकडे थोडंसं झुरमुडत बरंचशी, त्याच्यामध्ये आपल्याला चिकन सुपारी म्हणजे सुपारी सारखी असते ती चिकन असते, त्याची पालं पण तुम्हाला दाखवतो. इथं भरपूर आहेत आपल्याला आढळतात, त्याच्यामुळं आपण ह्याच जागेवर शोधायला. हे बघा, इथे एक छोटंसं झाड आहे, अशी त्याची पानं असतात आणि त्याची फळं पण तुम्हाला दाखवतो. हे बघा, इथे मोठं झाड आहे, त्याला फळं. हे बघा, हे तिची फळं. हे फळं खाल्ली जातात जेव्हा पिकले जातात, ते चिकन चिकन असतात. भरपूर मोठं झाड भेटलं आपल्याला. हे बघा, भरपूर मोठं झाड आहे. चला याच्या मुळ्या काढून आपण घेऊन जाऊ. हे बघ, भरपूर सारी झाड आहेत तिथं. वरती मोठाली पानं पडली तर इथं पण झाड आहे. चला मुळ्या तोडून घेऊ आपण. तर आपण मुळ्या घेऊन आलो. तोपर्यंत हे आहेत आपले विठ्ठल खाडे बारीतले मामा आहेत आपले. तर त्यांचं इकडं काम चालू होतं बांबूंच्या पट्ट्या तयार करायचा, जेणेकरून ते बांधण टिकेल, पाय बांधता येईल यासाठी ह्या पट्ट्या तयार करायचं झालं. तर बांबूच्या छोट्या छोट्या पट्ट्या तयार करून घ्यायचं काम चालू आहे. तर हे यांच्याबद्दल जर सांगायचं तर यांच्याकडे भरपूर अशा गावठी गाय आहेत आणि जनावरांची बहुतेक औषधं या माणसांना माहीत आहेत. खूप जुने गायके ते, त्यांच्याकडे एकदम डांगी उत्तम प्रकारच्या गायी आहेत आणि त्यांना गाईला बैलांना काही झालं तर त्यांना बोलवलं जातं. इथं आमच्याच गावाच्या जातं बारी गावचे आणि इकडे आमचे हरी मामा. आपण त्या मुळे आणले होत्या एका खलबत्यामध्ये कुटून घेणार आहे. त्या मुळ्या खूप चिकट असतात. हे बघा, चोथा तयार होतो त्यांचा चिकट चिकट, आणि तो चोफा आपला प्लास्टरचं काम करणार आहे. इकडे ते खलबत्या कुटायचं काम चालू आहे आणि इकडे मामाने मस्तपैकी काय आथरलेत, केस आथरलेत. तो आपण बांबूच्या काड्यांपासून बांधण्यासाठी बनवलं होता, त्याच्यावरती केस टाकलेत आपले आणि त्यामध्ये अजून आपण एक औषध ॲड करणार आहे, ते आहे साबरीचं चीक. हे बघा, केसांचा पहिला थर आहे तो टाकलेला आहे, त्याच्यावरती आपल्याला साबरीचा किस आणि आपण तो चिकन सुपारीच्या जे मुळे आणल्यात त्यामुळं त्याच्यावरती तो चौथा केला आहे चिकट चिकट, तो याच्यावरती टाकणार आहे, जेणेकरून बैलाचा पाय एकदम फिट राहील आणि हाड जुळण्यासाठी याचा मदत होतो, असे मामा आपल्याला सांगत होते. तर आपण पहिल्यांदाच हे कसे औषध बनवतात बघतोय, त्याच्यामुळं व्हिडिओ काढतोय मित्रांनो. तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका. हे बघा, तो जो चौथा होता तो आपण पसरवायचं काम चालू आहे सध्या. आणि अशी जुनी जाणकार माणसं आपल्या प्रत्येक गावामध्ये आहेत, त्यांच्याकडून आपण हे शिकून घेतलं पाहिजे, कोणती वनस्पती कशा प्रकारे औषधाचं काम करते आणि काय केल्यावर काय. हे बांधण आहे ना, हे आपण माणसाचं पण हात मोडल्यावर पहिले लोक दवाखाने नव्हते तेव्हा असेच बांधण करायचे. असे आपले ह्या मामांकडून आपल्याला ऐकायला. तुम्ही म्हणा हे काय टाकलं, हे दूध आहे का? हे दूध नाहीये, हे आपल्या साबर, काटे साबर जे असतो ते साबराचा चिक आहे. हा चिक काय करतो तर हे घट्ट करतो आणि पॅक करायचं काम करतो. हे बघा, साबरीचा चिक थोडासा टाकला आणि असं हे आपलं औषध बैलाचं पाय बांधण्यासाठी तयार झालेलं आहे.
तर आता ते जो पाय मोडलाय त्याला आपल्याला बांधायचे, एकदम मांडीमध्ये पाय मोडलेला आहे, त्याच्यामुळं तो बांधायला जरा अवघडच आहे. कारण खाली जेव्हा आपण बांधतो ना तेव्हा बांधून राहतं, पण तो मांडीच्या ठिकाणी जर म्हटलं तर ते बांधून सहज राहत नाही. त्याच्यामुळं ते एकदम काळजीपूर्वक आणि चांगलं बांधायला लागणार आहे, जेणेकरून बैलाचं हाड आहे ते हाड फिट होणार आहे. तर बघूयात आपण आयुर्वेदिक गावठी औषध तर दिले, आता त्याचा उपयोग कसा होतो ते नक्कीच तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघता येईल. ते सर्वच एकदम काळजीने बैलाचा पाय बांधतात, एकदम बांधण पूर्णपैकी बांधून त्याला टायल, अशी शेतकरी मित्रांनो आपल्या बैलांची काळजी घेतात. एकदम अनादावाने बैलाने उडी मारल्यामुळे त्यानेच उडी मारली आणि त्यामध्ये त्याचा पाय लचकला, त्यात त्याचं मांडीतलं हाड मोडलं होतं. त्या हाडालाच आता बांधायचं काम चालू आहे. एकदम औषध देणारे आपले विठ्ठल खाडे मामा आहेत. गोदर द्यायचा सांगितला बात आहे, गोदर द्यायला म्हणा बरोबर देईल दुकानदार. एकदम बांधायचं काम चालू दुकानदार आहे. मी पुढे तर तुम्हाला काही हे औषध माहीत होतं का, नक्की कॉमेंट करून सांगा मित्रांनो. साबुरीचा चीक आणि चिकन सुपारीचा पाला आणि केस हे सर्व एकत्र करून ह्या पायाला बांधलेलं आहे, जेणेकरून बैलाचा पाय हलणार नाही. एकदम जी कातडं आहे ते शोषून घेणार आहे तिची, आणि बैलाचा पाय स्थिर होण्यामध्ये आणि लागण्यासाठी त्याचा उपयोग होणार आहे. तर असं आहे मित्रांनो, आपला बैल जो पडला होता त्याचं हाड मोडलं होतं, त्याचं हे आपण औषध केलेलं मित्रांनो. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतो नक्की कॉमेंट करून सांगा. पूर्णपैकी फिटमध्ये आता आपण पाय बांधलेल्या मांडीला. तर आता हे बैलाने ह्या पायावरती बसण्यासाठी भार घेऊ नये. जर बैलाने वारंवार ह्या पायावरती जर बसला तर आपण एवढं औषध करूनही याचा काहीच उपयोग होणार नाही. त्याचं खाण्याचं पण एक औषध दिलेलं एक बाबांनी, ते पण बैलाला त्या पिठामध्ये चारायला सांगितलेलं आहे. अशी भरपूर सह्याद्रीमध्ये आयुर्वेदिक अशी औषधं आहेत. काही औषधं ते सांगतात, काही लोक सांगत नाही. दिवस लागते त्याला. हे लागला 15 दिवसात होईल ना. हा, हे जर बाबा त्या झाला ना तर तिथे जिथे ना मुडीला आला, पण मग ताकद सापडली नाही, कांतीने ज्यांनी समजा असा पिळायचा. आता मग तो असे मोठ्या गेला तर पिळून गेला, हा मूड पण गेला होता पाया खाली मोडून गेला, म्हणजे अधिकच आता असेल आपल्या करण्याचा लगेच जेवढा आपल्या हातात करत नाही. उठायला पाहता असाच उठला होता मग अशी. तसा तो आखी शरीर हल्ला ना त्याचा पाय ऑटोमॅटिक हलवतोय, ते होतोय. हा